आपण या ठिकाणी आकृती तयार केलेली आहे। या आकृतीमध्ये 3 प्रतीकेचा वापर केलेला आहे, शतक, दशक आणि एकक। आपण या ठिकाणी शतकासाठी लाल रंग वापरलेला आहे, तो मोठा आहे। दशकासाठी पिवळा रंग वापरलेला आहे, तो लालपेक्षा छोटा आहे। आणि एककासाठी आपण निळसर रंग वापरलेला आहे, हा दशकापेक्षा लहान आहे। यानुसार या खेळामध्ये आपण ही आकृती आणि इतर बाजूला दुसरी आकृती आपण शतक, दशक आणि एकक या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। या आकृतीमध्ये आपण या रिंगचा वापर करणार आहे या खेळाकरता। आणि ही रिंग टाकल्यानंतर ही आपण आता रिंग टाकलेली आहे, या रिंगमध्ये आतमध्ये असणारे आणि रिंग टच होणारे पूर्ण आपल्याला शतक, दशक, एकक या ठिकाणी लिहायचे आहे। तू उभी राहा सानिया, आता तू सांग याला या रिंगच्या आतमध्ये किंवा टच झालेले शतक किती आहे? 4। दशक किती आहे? 8। एकक किती आहे? 5। हा खुशी सांग, तू रिंग टाकलेली आहे, आता त्याच्यामध्ये शतक किती आहे? 4। दशक किती आहे? 8। आणि एकक किती आहे? 8। 4, 8, 8 ही आपल्याला संख्या आलेली आहे। या रिंगमुळे रिंग टाकल्यानंतर आपल्याला जे प्रतीकेचा आपण जे वापर केलेला आहे त्या प्रतीके दशक, शतक आणि एकक याचा आपण वापर केलेला आहे। मुलांना शतक किती, काय किती या रिंगच्या आतमध्ये असल्यामुळे किंवा टच झाल्यामुळे ते बाजूला असलेल्या आकृतीमध्ये पटकन ते लिहितात आणि प्रगत विद्यार्थी याची बेरीज सुद्धा करतात आणि विस्तारित रूप सुद्धा लिहितात। तर या आकृतीमुळे माझ्या वर्गामध्ये असणारे अप्रगत विद्यार्थी सुद्धा ते रिंग टाकतात आणि एकक, दशक, शतक या प्रतीकेनुसार ते सांगतात आणि ते संख्या या ठिकाणी लिहितात। त्याच्यामुळे या आकृतीमुळे, या खेळामुळे मला माझ्या वर्गामध्ये एकक, दशक, शतक ही संकल्पना वेगळ्यानं समजावून सांगण्याची काही गरज नाही। या आकृतीवरून सगळ्या विद्यार्थ्यांना एकक, दशक, शतक यांची संपूर्ण माहिती त्यांना मिळालेली आहे। त्याच्यामुळे मुलांचा एकक, दशक, शतक हा भाग पूर्ण समजलेला या आकृतीमुळे समजण्यासाठी फायदा झालेला आहे आणि बरेचशा अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत होण्यासाठी या खेळामुळे फायदा झालेला आहे।